समाजातल्या इतर प्रवर्गांनाही कळलंय, एससी एसटी मायनॉरिटीज या सगळ्या लोकांना कळलंय की आता ओबीसी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलाय. मॅडम, या मोर्चाचं सगळ्यात मोठं जर फलित जर काही असेल तर इतर बहुजन समाजामध्ये चांगला मेसेज गोरेसाहेब गेलाय की आता ओबीसी आपल्या हक्कासाठी एकवटलाय, तो पुढे येतोय. आणि जर 60% आहे तर त्यांनी नेतृत्व करावं, एससी एसटी मायनॉरिटीजने त्याला सपोर्ट करावं. ही शक्ल होत राहतील, मुख्यमंत्री कुणालाही बोलवतील, काही आश्वासनं देतील, आधीपासून आतापर्यंत होत आहेत, पुढेही होतील. फक्त आपण मात्र त्या चॉकलेटला चगळून थुकून दिलं पाहिजे, एवढं आपल्यामध्ये असलं पाहिजे. आमची भंडाऱ्याची पण मंडळी आलेली आहे, तर या दृष्टिकोनात आपल्याला चर्चा करायची आहे. 10 तारखेचा मोर्चा यशस्वी झाल्यानंतर काही पत्रकारांनी त्या दिवशी महत्वपूर्ण प्रश्न केले की सर, प्रश्न हा आहे की तुमचा मोर्चा यशस्वी झाला, मुद्दे चांगल्या रीतीने रिलीज करण्यात आले, फार जास्त पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट तुम्ही प्रेझेंट नाही केलं, सगळ्या पुढाऱ्यांना आपण थोडंसं मानासन्मानाने बसवलं, परंतु खूप काही त्यांना वेटेज नाही दिले. ही चांगली जमेची बाब आहे. बदल होतोय, थोडासा वेळ लागेल आणि जो करेल त्याचं नाव तसंही होतच होतं, परंतु त्याच्या पुढे काय. म्हणून त्या दिवशी पण मी मुंबईच्या मीटिंगमध्ये बोलताना हेच बोललो की समजून चाला की आपण खूप ताकद लावली शेखर भाऊ की हा जिया रद्द झाला पाहिजे, पण नाही जर रद्द झाला तसंही तो रक्षक साहेब होईल ही शाश्वती कमी आहे. कारण ज्यांनी तो घडवून आणला तो असंवैधानिक मार्गाने घडवून आणला, त्याच्यामुळे त्यांना कुणाला प्लीज करायचं होतं हे सांगण्याची गरज नाही. त्यांची सत्ता धोक्यात होती, खुर्ची धोक्यात आहे, म्हणून ते कुणाला काही आश्वासनं देतील. महत्वाचं आहे की जर त्यांच्यामध्ये जर तेवढी चिरगुले साहेब ताकद आहे तर ती ताकद आपण निर्माण केली पाहिजे. ते जर 288 पैकी जर 144 150 आम्ही आहोत, या बेसवर जर पाहिजे त्या गोष्टी असंविधानिक गोष्टी जर मान्य करून घेत असेल तर आपण आपल्या संविधानिक गोष्टी मान्य करून घेण्यासाठी एकवटलो पाहिजे, हे यातनं आपण शिकलं पाहिजे. आणि म्हणून येत्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये दादांनी चांगला प्रश्न केला सगळ्यांनी की हा मोर्चा इथे नाही तर तो मुंबईमध्ये व्हायला पाहिजे. पुढच्या ज्या हालचाली मुंबईमध्ये व्हायला पाहिजे, कारण तिथे सरकार आहे, तिथे हालतं, तिथे मोर्चा नेण्यावर एक वेगळा प्रभाव पडतो. आपण तीही रणनीती सर ठेवलेली आहे, पण आता होऊ घातलेलं जे डिसेंबरचं 8 तारखेपासूनचं अधिवेशन आहे, तर त्या अधिवेशनामध्ये आम्ही त्या दिवशीच्या मीटिंगमध्ये अधिवेशनावर आपल्याला असाच प्रचंड मोर्चा काढायचा आहे आणि त्यामध्ये खास करून बेरोजगार युवकांना टार्गेट करून किंवा त्यांना पुढे आणून, त्यांच्या समस्यांना पुढे आणून, मग उमेशजी असतील, मुकुंददादा असतील किंवा आमची सगळी जी तरुण पोरं आहेत यांच्या समस्यांना पुढे करून. कारण ओबीसी मध्ये तोही प्रवर्ग प्रामुख्याने जास्त सफरर आहे, शेतकरी आहे, महिला वर्ग आहे, या सगळ्यांच्या प्रामाणिक ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या पुढे घेऊन आपण तो 10 तारखेचा मोर्चा आपल्याला काढायचा आहे. एक असंही झाली आहे चर्चा, थोडंसं सांगू द्या मला. आणि काही गोष्टी अशा की त्या डिसाईड असल्या पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की मुंबईच्या मोर्चाबद्दलही आपण डेट अजूनपर्यंत ठरली नाही, पण तोही आपल्याला ठरवायची आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की या सगळ्या आंदोलनामध्ये गालबोट तेव्हा लागतं जेव्हा आपण एखाद्या फेसला पुढे करतो, आणि तो फेस मग जेव्हा गडबडला की आपण अननेसेसरी त्याचे फॉलोअर्स बनून त्याला प्रोटेक्ट करण्याच्या नादी लागतो आणि आपले मुद्दे बाजूला राहतात. म्हणून जेही कोणी असे थोडेसे व्यक्तीशी प्रामाणिक असेल त्यांनाही थोडंसं समजवण्याची गरज आहे की आपण विचारांशी प्रामाणिक राहा, मुद्द्याशी प्रामाणिक राहा, व्यक्तीशी प्रामाणिक राहू नका, कारण व्यक्ती केव्हाही तुम्हाला धोक्यात आणू शकतो. आणि ही जर आपली जर एकजूट त्या विचारांची राहिली तर निश्चित आपल्याला यश मिळेल. ही आजची जी बैठक आहे ती आपली जवाहर विद्यार्थी गृहामध्ये होणार होती, परंतु जवाहर विद्यार्थी गृहाचे माजी अध्यक्ष आदरणीय रमेश गिरडे साहेब यांचं त्या दिवशी निधन झालं. आज त्यांची 14वी आहे आणि मग शेखर भाऊंनी आम्ही ठरवलं की हा कार्यक्रम तिथं न घेता आपण एमटीडीसी मध्ये घ्यायचा. म्हणून थोडीशी जर इथे बसण्याची गैरसोय होत असेल तर त्याच्याबद्दल आयोजक म्हणून आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि फक्त 2च मुद्द्यांवर आपल्याला आपली थोडक्यामध्ये मतं मांडायची आहेत की 2 तारखेचा GR रद्द झाला पाहिजे, ओबीसीच्या पाठीमध्ये जो खंजीर खुपसला आहे तो बाहेर काढला गेला पाहिजे. परंतु जर या दोन्ही गोष्टी नाही झाल्या तर पुढे काय. जोपर्यंत आपली धडक या सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये असणार नाही तोपर्यंत ते आपलं ऐकणारच नाही. आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या छोट्या मोठ्या गोष्टीवर आपण कॉम्प्रोमाइज करून आपली आंदोलनं
सायलेंट करतात किंवा विड्रॉ करतात किंवा त्याला साईड ट्रॅकला नेता कामा नये. महत्वाचा मुद्दा आहे. जनगणना झाली पाहिजे. आधीच्या सरकारने, वर्तमान सरकारने जर त्याला समर्थन दिलं तर पहिले तुम्ही महाराष्ट्रामध्ये, केंद्र सरकार करेल तो नंतरचा भाग आहे, परंतु महाराष्ट्राने लवकरात लवकर करावी. प्राथमिक स्वरूपाची असेल तरी ती आम्हाला चालतं. आमचा फिगर आम्हाला माहीत होत आहे आणि आमची जी हिस्सेदारी आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर महायुतीचे प्रश्न आहेत, पोरांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. हेही सगळे त्याच्याशी निगडीत मुद्दे आहेत. तर याच मुद्द्यांवर आपण नेमकं आपलं भाष्य करावं, सजेशन द्यावं आणि फार जास्त यांनी हे केलं, त्यांनी ते केलं किंवा हा नेता विकला गेला, तो नेता विकला गेला, या भानगडीत आता पडू नका. आपल्याला काय चांगलं करता येईल ते आपण केलं पाहिजे. इतरांवर आपण थोडंसं दोषारोपण करण्यापेक्षा आपल्यावर उद्या दोषारोपण लोक करणार नाही याची प्रिकॉशन आपण घ्यावी, एवढी एक आयोजक म्हणून मी आपल्याला विनंती करतो. आणि आदरणीय प्रकाश अण्णा शेंडे साहेब हे जे आजच्या सभेचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्या अनुमतीने मी एकेका व्यक्तीला किंवा जे जे संघटनेचे प्रतिनिधी आहेत प्रत्येकाला जर 5-5 मिनिटं म्हटलं तर भरपूर वेळ होईल, कारण 2 पर्यंत आपल्याला हा हॉल अवेलेबल आहे. तर प्रत्येकाने संघटनेच्या वतीने थोडक्यामध्ये आपली भूमिका मांडावी. त्याची बैठक ऑलरेडी आमची इथेच झाली होती आणि त्या बैठकीमध्ये अरुण गाडेजी, पाशा साहेब, आम्ही त्या दिवशी निर्णय घेतला होता. तोच मी मुंबईमध्ये यांना कळवला की ऑलरेडी 10 तारीख डिसाइडेड आहे, परंतु त्याच्या आधी एक अल्टिमेटम म्हणून आपण 7, 8 आणि 9 साखळी उपोषण करूया. आणि जर त्याच्या आधी जर तुम्ही हा जिरा परत नाही घेतला तर मग आम्हाला 10 तारखेला मोर्चा किंवा विधानसभेला घेराव हा अटळ आहे, असं एक आपण पत्रकार परिषद घेऊन आपल्याला जाहीर करावं लागेल. ज्यांना शंका आहे, बाजूला जवाहर विद्यार्थी गृहामध्ये गिरडे साहेबांचा 14वीचा कार्यक्रम तिथे आयोजित आहे, त्याच्यामुळे ही सभा आपल्याला इथे घ्यावी लागली. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी त्याही कार्यक्रमाला, अभिवादनाला यावं अशी मी जवाहर विद्यार्थी गृहाचा संचालक या नात्याने आणि त्या परिवाराचा एक सदस्य या नात्याने आपल्याला विनंती करतोय. आणि आमच्या वंदनाताई वनकर यांना विनंती करतो की आजच्या या सभेचा आपण आभार प्रदर्शन करावं. आमच्या ओबीसी रिपब्लिकन लोकशाही मोर्चा एक सर्व संघटनांची मिळून नागपूरची महानगरपालिका किंवा जिथले जे काही छोटे मोठे इलेक्शन्स आहेत ते समविचारी लोकांनी एकत्रित यावे यासाठी एक बैठक आयोजित केलेली आहे आदरणीय जावेद पाशा साहेब यांच्या कार्यालयामध्ये 4 वाजता. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या बैठकीला यावं आणि ओबीसी बहुजन आघाडी आणि आमचं ओबीसी रिपब्लिकन काही लोकशाही मोर्चा आहे हे सोबत मिळून आपण काम करूया. तर असंही मी आयोजकांच्या वतीने करत, त्याचाही मी एक भाग आहे. बऱ्याचशा लोकांना आमच्या जावेद पाशांनी म्हटलं की असं तुम्ही इकडे दिसतात तिकडे दिसतात, बिलकुल दिसलं पाहिजे. मुद्दे आपण सोडायचे नाही. राष्ट्रीय संयुक्त मोर्चा तर आहेच ना, तिथे आपले फादर ऑर्गनायझेशन आहे. हे सगळे आंदोलन आम्ही राष्ट्रीय संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून ओबीसीच्या जनगणनेसाठी पहिला जर समजून चालला की दिल्लीमध्ये लढा दिला असेल तर राष्ट्रीय संयुक्त मोर्चाने दिलेला आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या संघटना या चांगल्या कार्यामध्ये त्यांचा आपण उल्लेख केलाच पाहिजे. फक्त एकच आहे की कुठल्याही एका, जसं जावेद भाईंनी म्हटलं की अशा वेगवेगळ्या ओबीसीचे नेते, वेगवेगळे आमचे बहुजनांचे नेते तयार झाले पाहिजे. एकट्या नेत्याने होणार नाही, एकट्या संघटनेने होणार नाही, परंतु त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. आणि ते कोऑर्डिनेशन कसं असावं ते आदरणीय माळी साहेब आणि आमच्या चौधरी साहेबांकडनं, नागेश चौधरींपेक्षा दुसरे आम्हाला कोणी गुरु नाहीये. त्याच्यामुळे आपण थोडंसं इतरांबद्दल चुकीचं बोलण्यापेक्षा आपल्या चांगल्याबद्दल बोलावं, आपल्याबद्दलच भाष्य करावं आणि आपण पुढची लढाई लढवूया. आदरणीय वंदनाताई, आपण आभार व्यक्त करतो. चिंतन शिबिर असं आयोजन केलं गेलं होतं आणि या आयोजनाच्या निमित्ताने या शिबिराचे अध्यक्ष शेणके सर यांनी अध्यक्षीय पद स्वीकारून मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभारी. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक, शिबिराचे आयोजक पिसे सर यांनी, पिसे सर, काळे सर, उमेश यांनी सर्व पूर्ण वेगवेगळ्या संघटनेची मंडळी कशी येतील याची काळजी घेऊन त्या पद्धतीत तशी मंडळी इथे उपस्थित होती आज.
त्याबद्दल मी या दोघांचंही विशेष आभार मानते. वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून महिला प्रतिनिधी इथे आले, वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी इकडे आले. त्या सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानून आजचा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपलाय असं जाहीर करते आणि आपल्याला चहाना भेटल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. काही बसून घेऊ का? ठीक आहे, ठीक आहे. सिनियर लोकांनी बसावं, बसून घ्यावं. तुम्ही बसून घ्या. बाबा बिडकर आणि अनुज उलटे दिसत नाहीये. कोणत्या साहेब बसून जाणार मागचे सरळ काही गाणे घेतो चेअर घ्या ना, बसा. तुम्ही कशाला उभे राहिले? सगळ्यात यंगर ओबीसी बांधव माझे दुःखतयांचे पाहू कसे, सुखासी नमी राहू कसे. जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी बहुजन एकता जिंदाबाद, जिंदाबाद, ओबीसी बहुजन एकता जिंदाबाद, जिंदाबाद, भारतीय संविधानाचा विजय असो.